नमस्कार. नमस्कार. आपल्या हॉबी डू बी डू या प्लॅटफॉर्मच्या वतीने आपण प्रत्येक शनिवारी भेटत असतो आणि प्रत्येक शनिवारी आपण एका वेगळ्या कलाकाराला घेऊन एका वेगळ्या व्यक्तीला घेऊन भेटत असतो आणि यातूनच आपल्याला बरेचशा चांगल्या लोकांची ओळख होते. बरेचसे लोक सोशली चांगलं वर्क करतात, त्यांची आपल्याला ओळख होते आणि हे लोक आपल्या आसपासच आहेत, आपल्या जळगावमध्येच आहेत, पण त्यांची आपल्याला माहिती नसते. आणि आज आपल्यासोबत जुळले आहेत म्हणजे खरं तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. आणि खरं तर वर्षाची सुरुवात आज इतक्या चांगल्या विषयापासून होते खरं म्हटलं तर त्याचा खूप आनंद आहे. त्या म्हणजे आपल्या जळगावच्या आम्ही मैत्रिणी कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप आहे जळगावचा. त्यांच्या ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या कॅन्सर पेशंटसाठी काम करतात, त्यांचं काउन्सिलिंग करतात, त्यांना त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. अशा संपदा पुराणिक मॅम, मृदुला कुलकर्णी मॅम आणि जे सगळ्यांना परिचित आहे डॉक्टर तिलोत्तमा गाजरे मॅम, गायनेकोलॉजिस्ट आहे, त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. अशा आपल्या आज 3 प्रमुख पाहुणे इथे आहेत. तर तुमच्या संस्थेबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याच लोकांना माहित नाही अजून पण. तर आम्ही मैत्रिणी हा तुमचा कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे. तर काय सांगाल म्हणजे कशी झाली होती सुरुवात याची आणि आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुपची सुरुवात 7 एप्रिल 2008 साली आहे. आमच्याच ग्रुपमधली आमची जी मैत्रीण आहे रेवती ठिपसे, ही ब्लड कॅन्सर मधून सर्वप्रथम बाहेर आली आणि ती काही काही पेशंटना अशी भेटायला जायला लागली की बुवा आज यांच्याकडे बोलूया किंवा भेटायला जाऊ, पेशंटने आहे बुवा तिथे. मग त्याच्यानंतर आमच्याच ग्रुपमधल्या उषाताई शर्मा आकाशवाणीच्या उद्घोषिका आहेत, त्या पण सर्वायवर झाल्या आणि त्यांना भेटायला ती गेली. आणि त्यावेळेस मग त्यांनी ठरवलं की बा उषाताई तू यातनं पूर्ण बरी झाल्यावर आपण असं काहीतरी करायचं का समाजासाठी, कारण अवेअरनेसची खूप गरज आहे त्यावेळेस. कारण हे कॅन्सरचं म्हणजे लोक अतिशय भयावह परिस्थितीत होते, कोणाला ट्रीटमेंटची माहिती नाही, डॉक्टरांची माहिती नाही, कॅन्सरचा क ऐकला तरी सगळ्यांना अगदी घाबरायचं. तर लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, अवेअरनेस जागृत करायला पाहिजे, महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर आपण असा एक ग्रुप कंडक्ट करायचा का, आणि मग तिथे ठरलं आणि पहिली मिटिंग उषाताई शर्मा यांच्याचकडे झाली. आणि मग उषाताई शर्मा तिथेच त्यांना नाव दिलं आम्ही मैत्रिणी कॅन्सर सपोर्ट ग्रुप. ओके, मैत्रिणींचा ग्रुप आहे एक सगळ्या सर्वाईव्ह करून, म्हणजे सगळ्यात आधी उषाताईंकडनं. हो, उषाताई आणि रेवती ठिपसे. ओके. आणि काय वाटलं म्हणजे ह्या क्षेत्रात काम करावं किंवा ह्या उपक्रमासाठी काम करावं? त्याच्यासाठी असं होतं की त्यापूर्वी कॅन्सर म्हणजे अगदी भयावह, म्हणजे खूपच लोक घाबरत होते. अपुरी माहिती, पुरेशी माहिती नाही, आर्थिक प्रॉब्लेम तर लोकांना असतात आणि अशा टेन्शन मध्ये आल्यानंतर लोकांना काही सुचायचंच नाही की डॉक्टरकडे कोणत्या जाऊ, काय करावं, कसं करावं. मग अशा वेळेस जेव्हा कॅन्सर झालेली व्यक्ती आपल्या पुढे येते आणि ती उभी राहिलेली दिसते त्यावेळेस पेशंटलाही आणि त्याच्या फॅमिलीलाही खूप आधार वाटतो की नाही याच्यातनं बाहेर पडता येत आहे. मग त्यातनं आम्ही जे ज्याच्यातनं गेलो ते सगळं त्यांना सांगतो की बाबा याच्यातनं सोल्युशन आहे, ट्रीटमेंट चांगली मिळते, तुम्ही धीर सोडू नका. हे जेव्हा सांगतो तेव्हा आम्हाला, आणि त्यातून जेव्हा पेशंट उभारतो तेव्हा आम्हालाही खूप आनंद वाटतो, बरं वाटतं. आणि फॅमिलीला, पेशंटलाही कुठेतरी एक आशेचा किरण वाटायला लागतो की नाही आपल्याला याच्यातनं यांच्यासारखं बाहेर पडायचं. खरं म्हणजे यांचं कौतुक असं की एखादा आजार आपल्याला जेव्हा होतो किंवा आपल्याला साधं होतं तरी आपल्याला वाटतं की वापरायचं सगळं संपलं, आणि कॅन्सर तर असा आजार आहे की जेव्हा आपल्याला कळतं की कॅन्सर झाला तेव्हा असं वाटतं, म्हणजे असं वाटतं पेशंटला की सगळं संपलंय आता, त्यातून आपण बाहेरच नाही येऊ शकत. पण यांच्या ग्रुपचं म्हणजे कौतुक असं आहे की यांच्या ग्रुपमध्ये ज्या लेडीज आहेत त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता आणि त्यातून त्या रिकव्हर होऊन बऱ्या झाल्यात आणि त्याच्यानंतर त्या पेशंटसाठी काम करतात. म्हणजे मॅम यांना सुद्धा कॅन्सर झाला होता, त्यातून त्या बऱ्या झाल्या आणि त्या बऱ्या होऊन आता लोकांसाठी काम करतात. खरं तर हे खूपच कौतुकाचं आहे. आणि तुमचा उद्देश काय होता ह्या आणि काम करण्यामागचा, तर आणि ते साध्य झालंय का असं तुम्हाला वाटतंय का? उद्देश आमचा बेसिकली हाच होता की महिलांमध्ये जागृती करणं. कारण आपण बघतो आहे की बहुतेक महिला ज्या असतात त्या स्वतःच्या तब्येतीकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात आणि म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असो किंवा सर्व्हायकल कॅन्सर असो, तर ह्या गोष्टी महिलांपर्यंत त्यांच्या मनातले गैरसमज दूर व्हावे आणि त्यांनी स्वतःला होणारा त्रास ओळखून त्याच्या दृष्टीने डॉक्टरांकडे जाऊन स्वतःला चेक करून घेऊन आणि त्यातनं त्यांनी बाहेर पडावं
हा त्याच्यातला सगळ्यात मोठा आमचा उद्देश होता की जनजागृती करणं. आणि मग ती करण्यासाठी म्हणून आम्ही म्हणजे अक्षरशः जळगावमध्ये तर आम्ही इतक्या ठिकाणी गेलेलो आहोत की छोट्या छोट्या महिला मंडळांमध्ये किंवा बीसीच्या गटांमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जाऊन जाऊन आम्ही अवेअरनेससाठी काम केलेलं आहे. आणि मुख्य उद्देश हाच होता की महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यावं, आपल्याला काही त्रास होतो आहे हे लक्षात घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन त्यातनं त्यांनी लवकर बरोबर. खरं तर इथे तिलोत्तमा गाजरे मॅम आहेत, एक जळगावच्या म्हणजे एक चांगल्या डॉक्टरपैकी त्यांचं नाव आहे. तर तुम्ही कशा जोडल्या गेल्या ग्रुप सोबत? मला जे आठवतं, एकदा मला वाटतं महाराष्ट्र बँकेने एक कार्यक्रम अरेंज केला होता आणि त्याच्यात म्हणजे त्याच्यापूर्वी पण मी एकंदरीत हेल्थ अवेअरनेस बद्दल बोलत म्हणजे विविध ठिकाणी जाऊन बोलत होते. आणि त्या कार्यक्रमाला मी आणि प्रभूला होतो. ती डाएट बद्दल, ती डाएटिशियन आहे, त्याच्यामुळे ती डाएट बद्दल बोलणार होती आणि मी जनरल सगळं आपल्या आरोग्याविषयी कसं आपण कॉन्शियस राहायला पाहिजे त्याच्याबद्दल बोलणार होतो. तिथं रेवती आली होती आणि मग बोलता बोलता मग कॅन्सर सपोर्ट ग्रुपसाठी काम करता येईल का, तर करताच येईल. आणि विशेष म्हणजे हे 2 जे कॅन्सर आम्ही जे निवडले, ज्याच्यासाठी आम्ही अवेअरनेस निर्माण केला, तर त्याचं असं आहे की ते असे तुम्ही काल एकदम चांगल्या होत्या आणि आज एकदम तुम्हाला कॅन्सर झाला असं नाही. तुम्ही जर म्हणजे जागृत असाल, तुम्ही जर स्वतःकडे थोडंसं शरीर काय सांगतंय त्याच्याकडे जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर ते लवकर त्याचं निदान होऊ शकतं. आणि कुठल्याही आजारात कसं असतं की लवकर जेवढं निदान तेवढा त्याच्यावर उपचार प्रभावी. म्हणून मग ह्या म्हणजे अनुषंगाने ग्रुपशी जोडले गेले. आणि मग आम्ही म्हणजे आमच्या दोघींचा रोल, कारण बाकीच्या सगळ्या सर्वायव्हर्स होत्या, आमचा दोघींचा रोल हाच होता की अवेअरनेस मध्ये आरोग्याविषयी मी सांगायचं, डाएटविषयी तिने सांगायचं, अनुभव यांनी सांगायचे आणि अशा तऱ्हेने लोकांच्या मनातली एक भीती घालवायची आणि त्यांना प्रवृत्त करायचं की तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. म्हणजे ह्या उद्देशाने या गोष्टी जोडले गेले. तर तुमचा अनुभव पर्सनली काय होता जेव्हा तुम्ही बाहेर पडायचे किंवा यांना असं झालं तुम्ही त्यांच्याशी बोलायला जायचं, तेव्हा तुमचे अनुभव काय होते की लोक तुम्हाला समजून घेत होते का, किंवा तुमची जी सांगण्याची हे होती ते लोकांपर्यंत पोहोचत होतं का, त्यांना कळत होतं की यांचं काय चाललंय, काय बोलणं आहे कसं? आम्ही जेव्हा जायचो ना त्यावेळेस तिथली परिस्थिती अतिशय गंभीर असायची. पेशंट बोलायचं पण मनस्थितीत नसायचा. तेही म्हणजे आम्हाला थोडंसं आवडच करते, कशा आले काय माहिती, आम्ही आमच्या टेन्शनमध्ये असतो. पण ज्या वेळेस आम्ही तिथे जाऊन हे बोलायचो की तुम्ही आमच्याकडे बघा आणि त्यांना सगळं समजून सांगायचो की ट्रीटमेंट विषयी किंवा याच्याविषयी किंवा आर्थिक सोल्युशन काय, कुठून सोर्सेस आहेत वगैरे असं, आणि त्यांच्यात जो आत्मविश्वास जागवायचा प्रयत्न आमचा 8 तास होता तो करायचो, त्यावेळेस त्यांना खूप समाधान वाटायचं की काहीतरी आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी आहे. आणि खरंच असं होऊ शकतं, म्हणजे आपण इतकं घाबरण्यासारखं काही नाही या सांगतात ते बरोबर आहे. परिवारालाही थोडं सपोर्ट होतं. आम्ही त्यांच्या परिवाराला समजून सांगितलं तुम्ही तिच्या समोर पॉझिटिव्ह राहा, जास्तीत जास्त तिला सगळी ट्रीटमेंट पूर्ण करायला इन्सिस्ट करा असं. कारण तिची ट्रीटमेंट म्हणजे की मग बायका म्हणतात की नाही मग केस जातात मग घ्यायची नाही, काय डाग पडतात मग घ्यायची नाही, म्हणजे ट्रीटमेंटचंही खूप भय होतं त्यावेळेस, तर खूपच होतं म्हणजे अर्थातच. तर मग या सगळ्यातनं त्या सगळ्या शंका जेव्हा आम्ही त्यांच्या निरसन करायचो, बाहेर काढायचो, त्यांना बोलतं करायचो. मुख्य म्हणजे पहिले कसं होतं माहिती का की मोकळपणे बोलतच नव्हतं, लपवून ठेवायचं किंवा मी कशी बोलू किंवा मी कसं सांगू, किंवा डॉक्टरांकडे पण मी जायचं तर कसं सांगू त्यांना मला अशी गाठ आहे वगैरे, असं लाजत होते सगळेजण बायका वगैरे. तर आम्ही त्यांना हे समजून सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही बोलतं व्हा, म्हणजे मोकळं व्हा, तुम्ही जितकं मोकळं बोलाल तितके तुम्ही याच्यातनं पटकन बाहेर पडा. आणि हे जेव्हा पटलं लोकांना तेव्हा लोक आम्हाला फोन करून बोलवायला लागले. कधी कधी तर आम्हाला 2-2, 3-3 कॉल असायचे आणि आम्हाला खूप समाधान वाटायचं की पहिली मिटिंग अशी झाली, मग दुसरी मिटिंग त्यापेक्षा छान. आणि मग आम्ही फोनवरती कोणी पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत होतो, त्यांचं देत होतो सगळा फॉलो. आणि आता तर असं झालं की आधी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत होता, आता लोक आम्हापर्यंत पोहोचतात की असं आहे, आम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे ऍक्च्युली. आणि आणखीन एक सांगेन मी की सुरुवातीला जेव्हा आपण जाहीर कार्यक्रम आम्ही करायला लागलो सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तेव्हा आम्हाला अनुभव असा यायचा की महिला वर्ग थोडासा आरोग्यविषयक कार्यक्रम म्हणून जनरली दुर्लक्ष करायचं. पण मग हळूहळू करता करता
करता त्यांना ते कळायला लागलं की हे सगळं जे होतंय ते आपल्या चांगल्यासाठी होतंय. चांगलं. म्हणजे आपण गरज आहे. आपल्याकडे लक्ष द्यायला हवं आहे हे कळत गेल्याने हळूहळू आमची ती संख्या इतकी छान वाढत गेली की मग जिथे कुठे आम्ही कार्यक्रम आमचा आहे कळलं तिथे भरपूर बायका यायच्या आणि नंतर इतके प्रश्न असायचे ताईला तर इतके प्रश्न म्हणजे आम्हाला- किती विचारून किती नाही आता भेटल्या कार्यक्रम गेल्या- झाल्यावर आम्हाला खूप प्रश्नांना उत्तरं द्यावी लागायची आणि भरपूर त्यांच्या मनामध्ये हे असायचं की म्हणजे आरोग्यविषयक तर असायचं, आहाराविषयी असायचं की मग हे खाऊ का ते खाऊ का हे करू का, खूप प्रश्न विचारले होते. पण पहिले काही प्रोग्राम मात्र आम्ही असे पण केले की म्हणजे सुरुवातीला समोर आपल्या अगदी मोजके लोक दिसतात आहेत आणि असं करता करता मात्र हळूहळू आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स किंवा आम्ही काही ओपनली बोललो तर त्यावेळेस बायका किंवा मुली अशा नजरेला पण नजर मिळवायची नाही असं काय म्हणतात किंवा असं अशा सुद्धा अनुभव आले. पण मग नंतर आपोआपच हे सगळं कमी झालं. त्याचं महत्व कळलं लोकांना की इतक्या अवेअरनेसची गरज आहे आणि आपण त्याच पद्धतीने आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही एक मॅम हे डायटिशियन आहेत, तर मला ना विचारायला आवडेल की आता बरेचसे पेशंट तुमच्याकडनं सगळं झाल्यानंतर जसं की कॅन्सर झाला त्याच्यानंतरचं डाएट सांगा, पण कॅन्सर होऊ नये याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे किंवा कशी काळजी घेतली पाहिजे आपण की त्या गोष्टी आपल्यापासून दूर राहतील? बरोबर आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतोच आपण. तर खरं म्हणजे आहे ना कॅन्सरचा आणि आहाराचा तसा खूप जवळचा संबंध आहे आणि अनेक आजारांचा आहे. म्हणजे असं कॅन्सर म्हणूनच नाही पण बहुतेक आजारांना आपण म्हणू शकतो की आहाराचा तुम्ही चांगला जर हे ठेवला तर तुमचे बरेचसे आजार तुमच्यापासून दूर राहतात. तर तसं तुमचं कॅन्सरच्या बाबतीत पण होतं आणि कॅन्सर होऊ नये म्हणून जर आपल्याला काही खायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण मी पण ऐकायला आपली काही गरज आहे. अरे वा. मॅम बेनी काही हरकत नाही, आपण आपलं कंटिन्यू करूया. ऐकायला ऐकायचंय, नवीन श्रोता मिळाला आपल्याला. छान, बसा खाली. घाबरणारा कोणी नाहीये त्यामुळे असं काही हरकत नाही. तर आहाराविषयी म्हणाल ना तर बेसिकली तुम्ही खाण्यामधनं सगळ्या चांगल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे आणि चौफेर आहार आपण नेहमी जो म्हणतो ना तशा पद्धतीचा आहार आपण घेतला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आले, सगळ्या प्रकारचे मिनरल्स आले आणि हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात, हे डाएट या शब्दाचाच अर्थ मुळात हा आहे की योग्य पदार्थ योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं. ओके, हे जर आपण फॉलो करत आलो तर आपण कुठल्याही आजाराला दूर ठेवू शकतो. तसं कॅन्सरला जर दूर ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असलेले पदार्थ, व्हिटॅमिन बी असलेले पदार्थ, त्यानंतर कॅल्शियम असलेले आणि व्हिटॅमिन सी असलेले हे पदार्थ जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ले आणि त्याचं प्रमाण तुम्ही बरोबर ठेवलं तर तुम्ही नक्कीच कॅन्सर सारख्या आजाराला पण दूर ठेवू शकतो. आणि डाएटचा अर्थ पण बरेच लोक वेगळा वेगळा करतात की म्हणजे आम्ही तरुण मुलगी थोडंसं वजन वाढलं तर खाणंच बंद किंवा एकच टाइम खायचं किंवा पोळी सोडायची. तर हे म्हणजे मला तरी चुकीचं वाटतं की आपण जे काही लहानपणापासून खातो एकदम ते बंद होणं याचेही काही वाईट परिणाम आपल्या बॉडीवर निश्चित होतात, निश्चितच होतात आणि म्हणूनच आहार हा विषय जो आहे ना तो खरं म्हटलं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. पण त्याच्यासाठी कोणाकडे तरी जाऊन आपण विचारून काम करायला पाहिजे ही मानसिकता अजूनही आपल्या लोकांमध्ये नाही, जी तुम्हाला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दिसू शकते की तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक स्पेशल डायटिशियन त्यांचा तिथे असतो आणि त्याच्याच सल्ल्याने तुम्हाला खावं घ्यावं. ही मानसिकता आपल्यासारख्या शहरांमध्ये अजूनही तितक्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेली नाही. तर हे होऊ नाही म्हणून तुम्ही जंक फूड टाळायला पाहिजे. जसं आता आपण म्हणतो वजन वाढू नये म्हणून आपण सांगतो तसं तुम्हाला कॅन्सरसाठी पण अवेअरनेस निर्माण करताना मला हे नेहमी सांगावं लागतं की तुम्ही सतत तळलेले तेलकट पदार्थ खाणं, मसालेदार खाणं किंवा खूप जास्त थंड आणि खूप गरम असे एकदम विरुद्ध आहार अशा पद्धतीचं जर काही खाण्यात आलं आणि हे वारंवार होते म्हणजे तुम्ही एक 8 दिवसामध्ये तुम्ही असं सतत होत आहे, महिनाभरामध्ये मग ते खूप रिपीटेडली होत आहे. काही लोकांना सवय असते बघा की ते कंटिन्यू त्यांना चमचमीत मसालेदार तरच त्यांना जेवण झाल्यासारखं वाटतं. मग हे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सतत होत राहतं त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये तशा पद्धतीचं वातावरण तयार
होतं की जिथे ज्या नको असलेले घटक किंवा विषाणूंसारखे किंवा हे असे डेव्हलप व्हायला तयार होते आणि मग त्यांना ते पोषक वातावरण मिळालं की तुमच्या शरीरामध्ये आजाराची निर्मिती होते. आणि म्हणून ह्या गोष्टी जितक्या आपल्याला टाळता येतील तितक्या तुम्ही टाळल्या. आणि त्याच्या जोडीला फक्त डाएटच पाळलं पाहिजे का, तर नाही, तर तुमची एक जीवनशैली बनली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही आहाराबरोबरच तुम्ही तुमची व्यायामाची पण एक शैली ठेवली पाहिजे आणि एक विश्रांतीचं पण शेड्यूल ठेवलं पाहिजे. कारण कॅन्सर किंवा इतरही कुठला आजार होणं हे जे आपण बघतो ना, तर हे जनरली ह्या सगळ्या गोष्टी बिघडलेल्या असतात म्हणून होतं. आणि स्ट्रेसफुल लाईफ सगळ्यांचं झालेलं आहे. तर मग ताणतणावाला कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला झोप गरजेची आहे. तुमची झोप डिस्टर्ब झाली की तुमच्या शरीराचं सगळं घड्याळ जे आहे ते बिघडतं, शरीर बिघडतं. म्हणून आहाराबरोबरच ह्या 2 गोष्टी पण तुमच्या पाळल्या पाहिजे. गाजरे मॅम इथे आहेत. मी त्यांना असं विचारेल की एखादा आजार सुरू होण्याच्या आधी बॉडीमध्ये काही चेंजेस होत असतील, म्हणजे कॅन्सरचे कसं असेल, बऱ्याचदा छाला होतो पण मग तो बराच होत नाही आणि आपण दुर्लक्ष करतो की नाही असेल, मग नंतर ते कळतं की आपले कॅन्सर होता. तसे बरेच बदल बॉडीमध्ये तेव्हा होत असते, तर ते कसे ओळखायचे किंवा त्याला रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे मुळात हेच आहे की तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून नाही जाणार आहे. आणि कसं आहे की कॅन्सर, विशिष्ट प्रकारचे कॅन्सर असतात तर त्यांची काही विशिष्ट लक्षणं असतात. आता आम्ही जे 2 कॅन्सरवर फोकस होता आमचा, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, ह्याच्या फोकसही अशासाठी होता की स्त्रियांमध्ये जे काही कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात हा गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आणि त्याच्या पाठोपाठ किंवा आता कदाचित तो जास्त प्रमाणात असेल दुसरा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. आणि हे 2 कॅन्सर जे आहेत ते मी म्हटलं तसं की आज नाही आणि उद्या आहेत असं नाही होत. तर मुख्यतः जो स्तनाचा कॅन्सर आहे त्याच्यामध्ये छातीमध्ये गाठ असणं, स्तनामध्ये गाठ असणं हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक स्तनातली गाठ ही कॅन्सरची. हा, म्हणजे गाठ झाली की तुम्ही घाबरा असं नाहीये. गाठ झाली याचा अर्थ ती कशी गाठ आहे ही तपासून घेतलं पाहिजे. गाठ आहे, नंतर म्हणजे स्तनातनं स्त्राव होतोय, रक्तस्त्राव असेल किंवा पाण्यासारखा स्त्राव असेल किंवा दुधासारखा स्त्राव असेल, असा काही स्त्राव होतोय किंवा निप्पल आतमध्ये ओढलं गेलेलं आहे, बोनशी आतमध्ये ओढली गेलेली आहे किंवा स्तनाच्या दोन्ही आकारामध्ये लक्षणीय फरक पडलेला आहे, तुम्हाला जाणवतोय की वेगळं वेगळं झालंय किंवा कातडीचा पोत बदललेला आहे, अशी जाडसर संत्र्याच्या सालीसारखी कातडी झालेली आहे, ही साधारण स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत. त्याच्यातही मुख्य करून गाठ हेच महत्वाचं आहे, पण त्याच्यानंतर स्त्राव, स्तनाग्र आतमध्ये ओढली जाणं, कातडीचा पोत बदलणं, आकार बदलणं ही महत्वाची लक्षणं आहेत. आणि जो गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आहे त्याचं प्रमुख लक्षण म्हणजे इरेग्युलर ब्लिडिंग होणं, विशेषतः किंवा फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज, घाणेरडा वास असलेला डिस्चार्ज येत राहणं, संभोगानंतर ब्लिडिंग होणं, हे त्याचं एक म्हणजे काही दुसरा प्रॉब्लेम नसताना तेवढाच प्रॉब्लेम आहे तर ते एक लक्षण असू शकतं. तर म्हणजे काहीतरी शरीर दाखवते की काहीतरी कुठेतरी बिघडलेलं आहे आणि मग ते तपासून घेतलं तर त्याचं निदान लवकर होणार आहे. असं होतच राहतं म्हणून आपण जर दुर्लक्ष केलं तर मग तो वाढत जाणार. आणि ह्या दोन्ही कॅन्सर मध्ये खूप महत्वाचं असं आहे की लवकर जर त्याचं निदान झालं तर ते पूर्ण बरे होऊ शकतात. बरे होणं आणि 5 year सर्व्हायवल रेट, म्हणजे साधारण कॅन्सरच्या पेशंटमध्ये कुठल्याही तुम्ही पुस्तकात गेला तर 5 year सर्व्हायवल रेट असतो की एखाद्याला कॅन्सर झालाय आणि तो 5 वर्ष त्याचं आयुष्य राहिलाय का त्याचं. तर जेवढा कॅन्सर, कुठलाही आजार जेवढा लवकर पकडला जाईल तेवढा त्याच्यावर प्रभावी उपाय होईल. तर म्हणजे इव्हन ब्रेस्ट कॅन्सर मध्ये कसं आहे की अगदी लवकरात लवकर जर त्याचं निदान झालं ना तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तन काढून टाकणे हा सर्वसाधारण समज आहे. पण जर तुमचं लवकर निदान झालेलं असेल, तो पसरला नसेल, तर केवळ तेवढी गाठ काढून तुम्ही ही जी म्युटिलेटिंग सर्जरी आहे की स्तन काढून टाकावं लागतं, स्त्रीचं एक प्रकारे विद्रुपीकरण होतं, ते तुम्हाला टाळता येऊ शकतं. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर लवकर जर तो पकडला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर म्हणून लवकर पकडणं हा त्याच्यातला कीवर्ड आहे. आणि आमचा जो अवेअरनेस प्रोग्राम होता तो त्याच्यासाठी की तुम्ही किमान वर्षातनं 1 दिवस तुमच्यासाठी द्या. कॅन्सर बरोबर अजूनही गोष्टी होतील, जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हे पण खूप महत्वाचे
आपल्या समाजात सापडणार आहे आणि त्याच्यावरही नियमित ट्रीटमेंट आवश्यक आहे. पण जेवढं ते लवकर तुम्ही पकडाल तेवढा त्याचा शरीरावर झालेला दुष्परिणाम कमी असेल. कॅन्सरच्या बाबतीत तुमचा सर्व्हायवल रेट किंवा क्युअरची चान्सेस वाढतात. म्हणून तुम्ही तुमच्याकडे किमान तुम्हाला स्वतः म्हणजे आम्ही बायकांना सांगायचो की तुमचा वाढदिवस आहे ना, तुम्हाला कोणी भेट देणार आहे का नाही देणार आहे जाऊ द्या, तुम्ही स्वतःची स्वतःला एक भेट द्या आणि त्या दिवशी तुमची तपासणी करून घ्या. म्हणजे त्याच्यातनं हे लवकर लक्षात येईल. कारण कुठल्याही लक्षात आलं तुम्ही दरवर्षी तपासता तर त्याचा कालावधी किती आहे? 1 वर्ष फार. पण जर एकदम सगळंच दिसलं तर कधीपासून आहे कोणाला माहिती. बरोबर. म्हणजे की कॅन्सर तुम्हाला त्याचं लक्षण दाखवतंय का तुम्ही कॅन्सरला शोधून काढताय ह्याच्यावर तुमचं पुढचं सगळं अवलंबून आहे. तुम्ही शोधून काढला तर तुम्ही त्याला बाहेर घालवणार आणि त्यांनी त्याचं रूप दाखवलं तर मग तो तुमचा आयुष्यभरचा सोबती राहणार असं आहे. खरं तर खूप महत्वाचं म्हणजे शरीर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली आणि आपण त्याच्याकडेच खूप दुर्लक्ष करतो. म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात नंतर शरीराला असते, बाकीचे काम आपल्याला खूप महत्वाचे वाटतात. काय असतं की माणसाची म्हणजे नॅचरल नैसर्गिक प्रवृत्ती डिनायलची असते. मला कसं झालं, मला कसं झालं, मला नसणारच आहे आणि मग डॉक्टरांकडे गेले की काहीतरी काढतातच. हा एक वेगळा म्हणून मग ते टाळायचं. पण टाळून म्हणजे दृष्टी आणि दृष्टी असं नाही होत ना, जे व्हायचं ते होतच राहतं. आणि महिलांना कसं पती, मुलगा, संसार, घर याच्यात इतक्या गुरफटल्या असतात की त्यांना असं वाटतं की हे मी सगळं कुशलतेने सांभाळते ना, हेच महत्वाचं आहे. आणि हे इतकं मी कुशलतेने करते हे खूप म्हणजे स्वतःचाच अनुभव आहे ना. स्वतः म्हणजे त्याला प्राधान्य पहिले, मग बाकीच्या गोष्टी. आता ऍक्च्युली मी माझ्या घरचाच किस्सा सांगते. माझ्या सासूबाई येऊन झालं तर त्यांना टीव्ही होता 25-30 वर्षापूर्वी. नंतर तो बरा झाला त्यांचा बऱ्यापैकी. मग त्यांचा जो समज होता की त्यांनी चेकअपच नाही केलं की आता मी पूर्णपणे ओके झाली आहे. तर त्यांना छातीत दुखायचं, बाम लाव ओके तेवढ्या पुरतं बरं वाटलं का ठीक आहे. आणि त्यांना त्रास व्हायला लागला आता. आणि आता वर्षभरापूर्वी आम्ही चेक केलं तर त्यांनी फुफ्फुसचं सगळं चेक केलं तर एक फुफ्फुस डॅमेज झालं त्यांचं. त्यांना ते कळलं आणि हा आजार जोपर्यंत त्यांना माहित नव्हता त्या फिट अँड फाईन होत्या, काम करत होत्या, वर्किंग होतं. आणि जसं त्यांना कळलं की फुफ्फुस गेलंय डायरेक्ट म्हणजे तो ऑक्सिजनवर आला. म्हणजे आता ऑक्सिजन शिवाय राहूच शकत नाही. मग तिथेच आमची गरज असते. येस. Exactly. मग मला हे विचारायचं की मानसिक स्वास्थ्य आणि आपलं जे शरीर आहे त्याचा काही संबंध आहे का? कारण मी माझ्या घराचा अनुभव आहे, जोपर्यंत माहित नव्हतं तोपर्यंत ओके होतं. जेव्हा माहित पडलं की गेलंय ते मेंटली पण पूर्ण हे झालं. तर ह्याच्यामध्ये केसेसमध्ये मेंटली किती सपोर्ट लागतो? खूप सपोर्ट लागतो. जेव्हा आम्ही जातो त्यांचा आत्मविश्वास तुमचा जितका वाढेल ना तेवढं तुम्ही तुमची मानसिकता तयार करता की बा नाही हे समोरची व्यक्ती हिच्यातनं बाहेर आलेली ना, मी सगळी पूर्ण ट्रीटमेंट करणार आणि मी ही हिच्यासारखी उभी राहणार. हे स्वतःच्या शरीरावर प्रत्येक पेशीवर बिंबत राहायचं आणि मग त्यातनं जसं मनावर तुम्ही जितकं बिंबाल तसं तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल. मग त्यावेळेस तुम्हाला किमोनचा त्रास होणार नाही, अशी कशाचं भय वाटणार नाही. म्हणजे तुम्ही फटाफट तो पिरियड इतका म्हणजे इझिली पास करू शकता. बस पण त्याच्यासाठी तुमचं माइंड प्रिपेअर पाहिजे. अगदी आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत हे म्हणतातच ना की म्हणजे कुठल्याही आजाराची सुरुवात खरं म्हणजे तुमच्या मनातून होते. मनातून जर तुमचं मन आनंदी निरोगी असेल तर शरीर पण तुमचं निरोगी आणि आनंदी राहतं. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य हे महत्वाचंच आहे. आणि ऍक्च्युली कॅन्सर बद्दल आणि त्याच्या ट्रीटमेंट बद्दल पण आपल्याकडे एवढे गैरसमज आहेत ना की म्हणजे केमो दिलं म्हणजे त्यात काहीतरी मी ऐकलं की सापाचं बीज असतं आणि त्यातून सगळी बॉडी एवढे हे होते. तर असे काही गैरसमज आहेत हे प्लीज दूर करावे. नाही, सापाचं विष हे औषधीच आहे. सापाच्या म्हणजे कुठल्याही काय प्रमाणात आणि तुमची चांगली औषधं सुद्धा अति प्रमाणात ती विषच आहे. त्याच्यामुळे तुम्ही विष आणि अमृत असं एक क्लिअर कट दोन नाही पाडू शकत. ते तुम्ही कोणासाठी वापरताय, किती वापरताय आणि कुठल्या कारणासाठी वापरताय ह्याच्यावर ते विष आहे का अमृत आहे ते ठरणार आहे. पण आपल्याकडे काय हे आहे सापाचे विष असतं याच्या व्यतिरिक्त काही माहिती नसतं. ट्रीटमेंट बद्दल कुठून तरी ऐकलेलं असतं की खूप त्रास होतो, माणूस म्हणतो की मला मारून टाका, मी टाका देऊ, असे काही गैरसमज आहेत. म्हणजे ह्या कॅन्सरच्या बाबतीत सापाच्या विषयाचा काही संबंध नाही. आणि हे मानसिक ह्याचं म्हणजे समोरचा जेव्हा व्यक्ती बरा होऊन नॉर्मल आयुष्य जगतोय हे जेव्हा माणूस पाहतो तेव्हा त्याला उभारी जास्त येते. बरोबर. तुमच्या सासूबाईंना सुद्धा सांगावं लागेल की कुमार गंधर्वांचं एक
आहे तर त्यांना पण असं वाटलं होतं की आपण आत्महत्या करूया, जीव संपवूया आपला. पण एक चिमणी होती ती त्यांच्या खिडकीवर टकटक करत होती. त्यांनी तिला हाकललं की जा म्हणून. ते गोळ्या पण घेत होते, पण तेव्हा ती परत आली. ती परत टकटक टकटक केलं, त्यांनी परत तिला हाकललं, ती परत आली. ती परत मग त्यांना असं वाटलं की यार एवढासा जीव आहे, एवढासा जीव आहे, एवढाच आवाज, एवढं नाही मला करत, मी तर एवढा मोठा आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. तर आता तुम्ही किती जणी आहात ह्या ग्रुपमध्ये सध्या? तुमचं काय कसं आहे सुरू काम असं? तसं आता आम्ही 20-25 जणी आहोत. असं आम्ही कंटिन्युअस 20-25 जणी फिरतो किंवा 10-12 जणी जिथे कोणाला कळेल तिथे पेशंट आहे, मग 2-3 जणी कोणीतरी जाऊन भेटतो. असं काही अगदी ग्रुपनेच जातो अशातल्या काही जणी, किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट द्यायचो पूर्वी आम्ही, तर 2-3 जणी जायचो भेटून यायचो. असं म्हणजे तिला तसं शक्य होतं तिला तसं ती वेळ वेळ काढून काढून जाते. हिला समजा फोन आला आणि सांगितलं की आम्ही इथे असं जायचं. आहे. मग जिला तो वेळ, कारण आम्ही सगळ्या जणी आपापले व्यवसाय वगैरे सांभाळून आम्ही हे काम करतोय. हम्म. आणि वैशिष्ट्य म्हणजे इतकी वर्ष झाली आमचं हे सगळं काम विना मोबदला चालू होतं. आणि कुठल्याही संस्था म्हणून आम्ही तयार न करता फक्त आमच्या मैत्रिणींच्या याच्यावर आमचं हे काम म्हणजे 2008 पासून आम्ही करतो आहोत एवढी वर्ष. मग तुम्हाला आर्थिक मदत होती, म्हणजे मिळत होती कुठून की काय की नाही? नाही, तो विषय असा होता की आम्ही जेव्हा हे काम सुरू केलं त्यावेळेस आर्थिक म्हणजे फंड जमा करणं हा उद्देश नव्हता, आणि फक्त पेशंटला उभं करणं हा मेन उद्देश होता. पण मग जसं जसं लोकांना कळायला लागलं की यांचं इतकं चांगलं काम आहे, तेव्हा लोक स्वतःहूनच आम्हाला मदत द्यायला लागले. आम्ही स्वतःहून कोणाच्या दारात असं मदतीसाठी असं गेलो नाही, पण जेव्हा जेव्हा लोकांना कळायला लागलं, आता आमच्या ग्रुपमधली सुलभा कुलकर्णी आहे, आमची मैत्रीणच आहे, तिच्या भावाने पहिले प्रथम सुरुवातीला मदत दिली. मग जसं जसं लोकांना कळलं तसं स्वतःहून लोक आणतात, आणि मग त्यातनंच आम्ही पेशंटला जी काय थोडीफार मदत करायची असते ती करत होतो. आणि त्याचा उपयोग ज्या पेशंटना हा. औषधं अफोर्ड होत नाही त्यांना त्यांना अगदीच मदतीची किंवा बाब हे आहे. आहे असं. पण संस्थेचा मेन उद्देश हा आर्थिक आर्थिक होता. फंड जमा करणं, फंड जमा करणं हा नव्हता. सुरुवातीचा सगळा फोकस हा अवेअरनेस वर होता. म्हणूनच आणि आमचं- आता मोरऑरलेस सगळं काउन्सिलिंग वर आहे. हा. पण आता आम्ही समजून चाललो की आम्ही अवेअरनेस निर्माण नाही, केला. यापेक्षा sufficient झालंय आता. awareness sufficient झालंय. आणि मॅपिंग मीडिया मधनं सुद्धा बऱ्यापैकी अवेअरनेस आणि म्हणजे त्याचा अनुभव पण आपण घेतलेला आहे अनेक याच्यामध्ये, की म्हणजे अशा पण भेटायच्या की हो आम्ही तुमचा मागचा एक कार्यक्रम ऐकला होता आणि आता याच्यामध्ये आम्हाला आणखी छान माहिती अजून नवीन मिळाली, किंवा म्हणजे त्या लक्षात ठेवतात आहे, किंवा जे सांगितलं ते आम्ही केलं हे पुढच्या एखाद्या याच्यात आम्हाला येऊन सांगणार पण आम्हाला भेटायचं. मग कधी कधी तर आपला असा अनुभव आला की आमच्या मीटिंग मध्ये एखादी महिला म्हणजे असली पण सुरुवातीच्या, तर ती दुसऱ्या मीटिंग मध्ये येऊन सांगते की अहो तुम्ही तेव्हा सांगितलं बरं झालं, मी तेव्हा लगेच गेली, मला ती गाठ होती, हो मी दाखवायला गेली म्हणून बरं झालं, थँक्यू व्हेरी मच. असं पण त्यावेळेस आम्हाला इतका काही आनंद होतो ना की एकाला काहीतरी आपण काहीतरी का होईना मदत करू शकलो हे करायला. खरं आहे. आणि म्हणजे पैसे कमवणं किंवा हे करणं सगळं आयुष्यात असतं, पण जेव्हा एक मिळतं की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो, ती फिलिंगच ऍक्च्युली वेगळी असते. एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य येतं आहे आणि आपल्या माहितीचा त्यांना उपयोग होतो आहे काहीतरी. आणि आम्ही जिथे जातो तिथे खूप आनंदाची समाधान निर्मिती करणारी करतो. गोष्ट. आनंदाची निर्मिती. आम्ही असे ग्रुपमध्ये भेटलो की मस्त हसतो, खातो, पितो असं. म्हणजे ही डायटिशियन आहे पण आम्ही तेव्हा मी नावापुरती असते. तेव्हा मी तिला रुमालात पुढे. तेव्हा मी पण तेच करते. हेल्दीच खातो हे पण सांग. हो हेल्दी खातो, आम्ही हेल्दीच खातो. असं आहे. आणि एक विचारायचंय की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कॅन्सर हा जात नाही पूर्णतः, म्हणजे तो राहतो किंवा तो परत येऊ शकतो. तर तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे कॅन्सर हा पूर्णपणे बरे होऊन तो परत येतो किंवा काय? त्याच्यातच त्यांनी सांगितलं ना की तो जर अगदी लवकर तुम्ही निदान केलं तर तुम्ही त्याच्यात तो पूर्ण बरा होऊ शकतो. पण बाकी याच्यामध्ये तुम्हाला विजिलंट राहावंच लागतं, त्याचे रिलॅक्सेस होऊ शकतात, तुम्हाला पुन्हा ट्रीटमेंट लागू शकते. हे तुम्ही कुठल्या स्टेजला कॅन्सर शोधलाय याच्यावर अवलंबून आहे, आणि म्हणूनच सर्वात लवकर निदान करणं महत्वाचं. आणि आता प्रमाण खूप वाढलंय ब्रेस्ट कॅन्सरचे तुम्ही म्हटलात, तर ते प्रमाण कशामुळे वाढलं याच्याबद्दल काय सांगा तुम्ही? नाही, असं प्रमाण का वाढलंय ह्याच्यावर आपल्याला म्हणजे एक हे आहे की ज्या स्त्रिया स्तनपान करत नाही, बाळांना दूध पाजत नाही, त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त असतं.
पण तोही आता अवेअरनेस बऱ्यापैकी लोकांमध्ये, म्हणजे सोकॉल्ड ॲफ्ल्युएंट सोसायटीमध्ये पूर्वी जे दूध पाजणं बायकांनी बंदच केलं होतं, ते आता बऱ्यापैकी त्या म्हणजे त्याच्याकडे लक्ष देतात आणि त्यांना त्याचं बाळासाठी महत्व, स्वतःसाठी महत्व हे पण सगळं लक्षात आलंय. साधारण लोअर सोशिओ इकॉनॉमिक ग्रुपमध्ये तेच सर्वात बाळाचं महत्वाचं साधन होतं. त्याच्यामुळे तो एक पॉइंट आहे की ज्यांच्यामध्ये दूध पाजलं नाही त्यांच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो. काही जणांमध्ये की ज्यांची पाळी लवकर आली आहे आणि पाळी खूप उशिरा गेली, युजली लवकर पाळी आली तर पाळी उशिरा जाते आणि लवकर जायला पाहिजे. नाही उशिरा जाते, उशिरा. त्यांच्यामध्ये पण थोडंसं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जरा जास्त प्रमाणात असतं. शिवाय डायबिटीस, हायपरटेन्शन, वजन वाढलेलं, वजन हे सगळ्याच कॅन्सरसाठी एक मोठं कारण आहे की सगळ्या प्रकारचे कॅन्सर ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यामध्ये होऊ शकतात. आणि म्हणूनच ही योग्य जीवनशैली आणि बरोबर तुमचं नियमित व्यायाम हे सगळ्याच आजारांसाठी महत्वाचे. कॅन्सर असो, बाकीचे आजार असो, तर हे वाढलेलं वजन हे पण एक मोठं कारण आहे. म्हणजे याला जोडूनच मी नेहमी सांगत असते, म्हणजे आता इथे बोलायची संधी मिळते मला डायटिशियन म्हणून, की हे जीवनशैली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आहाराकडे आपण जे दुर्लक्ष करतोय आत्ताच्या त्याच्यात पण आपण बघतोय की बऱ्याच जणांना नेहमी बाहेरचं काहीतरी आणून खाण्याची सवय असते, किंवा बऱ्याच मुलींना स्वयंपाक करायचा कंटाळा असतो आणि मग पटकन होणाऱ्या एखाद्या गोष्टी आपण खात राहतो. तर ह्या ज्या सवयी आहेत, तर जास्त करून तुमचं व्यवस्थित जे तुम्ही लहानपणापासून खात आला आहात आणि जे आपण घरामध्ये बनवलेल्या गोष्टी आहेत त्याचा जर तुम्ही जास्तीत जास्त चांगला उपयोग केला तर तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्यापैकी कंट्रोल करता येऊ शकतात. तर म्हणून हे नक्कीच करायला पाहिजे की म्हणजे आहाराकडे लक्ष देणं, तुमची जीवनशैली व्यवस्थित ठेवणं, व्यायामाला तेवढंच महत्व देणं, ह्या मगाशी जसं मी म्हटलं तशा ह्या गोष्टींना खरंच तेवढं महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि आत्ताची जीवनशैली आपण बघतो आहोत की बऱ्यापैकी सगळ्यांची बैठी झालेली आहे. तर एक्सरसाइज हा जो आपण म्हणतो व्यायाम, बरेच जण काय म्हणतात की अहो आम्ही घरातली सगळी कामं करतो म्हणजे आम्हाला व्यायाम होतोच आहे, पण तो व्यायाम नाही म्हटला जात ना. तर व्यायाम हा तुमच्या पूर्ण शरीराला होणारी जी गोष्ट आहे तो म्हणजे व्यायाम होतो. मग तुम्ही फक्त घर झाडलं म्हणजे तुमचं सगळं शरीर नाही काम करत आहे, कुठले तरी ठराविक स्नायूच तुमचे त्याच्यामध्ये मदत करतात. म्हणून सर्वांग सुंदर असा जो व्यायाम आहे तो आपण रेग्युलर करायला पाहिजे आणि ती जीवनशैली बनवायला पाहिजे. ऍक्च्युली आज पहिला दिवस होता आणि पहिला दिवस खूप छान गेला तुमच्यासोबत. खूप माहिती मिळाली तुमच्याकडनं, तुम्हाला जाणून घ्यायला मिळालं, याचा खूप आनंद आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. एक सांगू इच्छिते, प्रत्येक जण आम्हाला विचारतं की तुम्ही कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणजे काय, म्हणजे तुम्ही नक्की काय काम करता, नक्की काय काम करता. मग त्यांना एवढं एक्सप्लेनेशन द्यायच्या ऐवजी आम्ही एक 4 ओळी केल्या कवयित्री वगैरे, पण मला त्यावेळेस स्फुरल्या त्या मी तुम्हाला ऐकवल्याशिवाय इथून जाणार. बीमारी से ये नसीहत मिली हमें, बीमारी से ये नसीहत मिली हमें, औरों के दर्द का एहसास हुआ हमें. अब जब भी कोई हो मुसीबत में, अब जब भी कोई हो मुसीबत में, हाथ थाम कर उसे बस उठा लेना है, हमें उठा लेना है. भारी भारी खूपच छान. आणि जेव्हा एखादी कविता अनुभवातून येते ना, म्हणजे स्वतः आपण ते तशीच मजाच वेगळी असते खरं तर. या त्यावेळेस आलं की आम्ही काय काम करतो. खरं तर खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. एक तुमच्याशी आता मी पण जोडले गेले समजा, तुम्हाला काही मदत असेल किंवा तुमच्या उपक्रमाशी जोडायला मला नक्कीच आवडेल. मी पण तुमची मैत्रीण आहे. स्वागत आहे. आज 90 वर्षाच्या निमित्ताने नवीन मैत्रीण झाली. खरा दिवस खूप छान ठेवला तुम्ही आम्हाला. सुरुवात छान करायची. सुरुवात छान करायची. आणि याच्यात आपल्याला नवरम चहा आणि दाल परिवार यांचा पण सहकार्य असतं. त्यांच्याकडनं एक छोटस गिफ्ट आहे तुमच्यासाठी आणि आमच्याकडनं पण एक भेट असतं. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं.